रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात रोहा अष्टमी नगर परिषदेतील दगड तटकरे सभागृहात नगराध्यक्ष वनश्री शेळके यांची पत्रकार परिषद संपन्न झाली। मुख्यतः वाढवलेली नळपट्टी याचे कारण आणि स्पष्टीकरण सदर पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आले। त्याचप्रमाणे रोहाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून विविध मुद्द्यांवर पत्रकारांसोबत नगराध्यक्ष वनश्री शेळके यांनी संवाद साधला। पाऊस लांबणीवर गेल्यामुळे महाराष्ट्रात सुपर एल निनोचे संकट भेडसावत आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन नगराध्यक्ष वनश्री शेळके यांनी केले। यावेळी मुख्याधिकारी अजय कुमार एटके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती मयूर दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, नगरसेवक अजित मोरे आदी पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते। सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार। आज रोहा अष्टमी नगर परिषदेतर्फे रोहा अष्टमी नगर परिषदेच्या कैलासवासी दगड तटकरे सभागृहात आपण पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। त्याला नगरीचे उपनगराध्यक्ष अहमदजी दर्जी, मुख्याधिकारी अजय कुमार एडके सर, सर्व सभापती, माझे सर्व नगरसेवक उपस्थित होते। या पत्रकार परिषदेचा मुद्दा हाच होता की आपण जी पाणीपट्टी वाढ केलेली आहे त्याचं जस्टिफिकेशन देणं की आपण ही पाणीपट्टी वाढ का केलेली आहे, हाच मुद्दा प्रामुख्याने घेऊन आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। जेव्हा ही पाणीपट्टी दरवाढ आपण केलेली तेव्हा देखील आपण हा मुद्दा जनतेसमोर जाऊन मांडला होता, पण अजून काही लोकांनी याबाबत आम्हाला विचारणा केली असता आम्ही पुन्हा एकदा असं समजतो की जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिलेले आहे। त्यामुळे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे की जनतेला आपण जे काही करतोय आणि ते का करतोय ते मांडणं रोहा अष्टमी नगरपालिका त्यांची जबाबदारी समजते। त्यामुळे पाणीपट्टीत वाढ का केली याबाबतची पत्रकार परिषद होती। त्याच्या व्यतिरिक्त जे सुपर एल निनोचं संकट अख्ख्या राज्यभर जे आपल्याला भेडसावत आहे ते काउंटर करण्यासाठी, ते टॅकल करण्यासाठी नागरिकांना काही आवाहन करायचे होते। त्याबाबत देखील आपण या पत्रकार परिषदेत त्याचा देखील उल्लेख केला। ह्याच्या व्यतिरिक्त रोहा अष्टमी नगर परिषदेत जी विकास कामं चालू आहेत, मग त्या मूलभूत गरजाची रस्ते असतील, पाण्याबाबतचे काही प्रश्न असतील, कचरा व्यवस्थापन असेल, भुयारी गटारी योजना असेल, याच्याबाबत देखील काही चर्चा ही या पत्रकार परिषदेत करण्यात आली। त्यामुळे ही पत्रकार परिषद ही आतापर्यंत रोह्यात काय काम झालं आणि काय काम होणार आहे, शिक्षणाबाबतची काही कामं असतील, याच्या व्यतिरिक्त सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन ही जी काही प्रश्न असतील तर ह्या सर्व बाबीत, मान्सून पूर्वी नालेसफाई असेल तर ह्या सर्व विषयांवर आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। आपण सगळेच जाणतो की सुपर एल निनोचं संकट हे आपल्याला भेडसावत आहे आणि पाऊस त्यामुळे लांबणीवर गेलेला आहे। मेट्रोपॉलिटन सिटीज मोठ्या मोठ्या असतील, मग त्यात नवी मुंबई असो, मुंबई असो, पुणे असो, इथे पाणी टंचाई केली जात आहे आणि पाणी कपात देखील केली जात आहे। पण मला सांगायला खरंच समाधान वाटतं की रोहा अष्टमी नगरपालिका ही सातत्याने पाणी पुरवठा आपल्या नागरिकांसाठी करत आहे आणि पाणी पुरवठा करणं ही नगरपालिकेची नक्कीच प्राथमिक जबाबदारी आहे आणि ते असंच सतत करण्याचे प्रयत्न आमच्या परीने नक्कीच येणाऱ्या काळात देखील केले जातील। पण एक जागरूक नागरिक म्हणून रोहेकरांनी नेहमीच प्रशासनाला हेल्प केलेली आहे, नेहमीच प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे। तर मी पुन्हा एकदा सर्व रोहा अष्टमीकर नागरिकांना नम्रतेने विनंती करते की जे संकट आपल्याला भेडसावत आहे, तुमच्या परीने देखील तुम्ही तुमचा सहभाग ह्याच्यात नोंदवून तुमच्या परीने पाणी बचत कसं करता येईल, जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील, याच्या व्यतिरिक्त आपले जे टाक्या असतील त्या ओव्हरफ्लो जाण्यासाठी फ्लोटिंग बॉल वगैरे लावणं, म्हणजे 250-300 रुपयाचा तो खर्च असतो। प्रत्येक सोसायटीने ते लावून पाणी बचत करणं, तर अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी तुम्हाला करू इच्छिते। नगरपालिका देखील आपल्या परीने तयारी करतच आहे, म्हणजे आपल्या गावात जेवढ्या सार्वजनिक विहिरी असतील, बोरवेल असतील, त्याचं देखील रिपेअर आणि मेंटेनन्स, विहिरी साफ करणं हे देखील अभियान आम्ही हातात घेतलेलं आहे आणि एक एक करून आम्ही हे नक्कीच पूर्णत्वास नेणार आहोत। तर पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना विनंती करते की पाणी वाचवा, पाणी हेच जीवन आहे। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।